replication of DNA. DNA replication can be defined as the process by which DNA can duplicate or forms its copy. म्हणजे त्याच्यासारखी कॉपी तयार होण्याची प्रोसेस म्हणजे रेप्लिकेशन. दिस प्रोसेस इज ॲक्च्युली केमिकली इट इज पॉलिमरायझेशन. हे पॉलिमरायझेशन आहे. डी एन ए इज अ पॉलिमर आणि तो पॉलिमर तयार होण्याची क्रिया म्हणजे पॉलिमरायझेशन. मग याचे जे मोनोमर्स असतात ते आपण 11व्या वर्गात शिकलेलं आहे. याचे मोनोमर्स कोणते आहेत तर दे आर द न्यूक्लिओटाइड्स. या न्यूक्लिओटाइड्सपासून डी एन ए तयार होतो. मग न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. डी एन ए फॉर्मेशन टेक्स प्लेस बाय ॲडिंग द न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स बेस पेअरिंग होतं याच्यामध्ये आणि त्याचे 2 स्ट्रँड्स तयार होतात. तर ही जी प्रोसेस आहे 2 स्ट्रँड एका डी एन एपासून 2 डी एन ए तयार होण्याची क्रिया ही जी पॉलिमरायझेशन आहे हिला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह प्रोसेस. इट इज सेमी कन्झर्वेटिव्ह. व्हाय इट इज कॉल्ड सेमी कन्झर्वेटिव्ह? बिकॉज द पॅरेंट डी एन ए जो काही पॅरेंट डी एन ए आहे या पॅरेंट डी एन एमधलं जे त्याच्यापासून 2 डॉटर डी एन ए तयार होणार आहे ह्या डॉटर डी एन एमध्ये 50% पॅरेंट डी एन ए मटेरियल असतं. 50% एका डी एन एमध्ये आणि 50% दुसऱ्या डॉटर डी एन एमध्ये. सपोज दिस वन इज डॉटर डी एन ए, वन इज डॉटर डी एन ए आणि हा दुसरा डॉटर डी एन ए. तर या 2 डी एन एमध्ये 50% पॅरेंटल आणि 50% जे आहे त्याच्यामध्ये न्यूली फॉर्म. तर याच्यात 50% पॅरेंटल आणि 50% न्यूली फॉर्म. नवीन जर तयार होतो डी एन ए तो ॲक्च्युली 50%च असतो आणि 50% मूळ जो डी एन ए आहे त्यातलंच मटेरियल असतं. ते अर्ध याच्यात वाटून दिलं जातं आणि त्यामुळे ह्या प्रोसेसला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप. तर आपल्याला आज बघायचं आहे सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रेप्लिकेशन ऑफ डी एन ए. हाऊ डज इट ऑकर्स? तर डी एन ए रेप्लिकेशन जे होतं त्या रेप्लिकेशन प्रोसेस जे आहे ती वेगवेगळ्या स्टेपमध्ये होते. त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. पहिल्यांदा आपण त्या सगळ्या स्टेप्स लिस्ट आउट करू कोणकोणत्या आहेत. सर्वात पहिल्यांदा या प्रोसेससाठी जे न्यूक्लिओटाइड्स लागतात ते न्यूक्लिओटाइड्स जे याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझममध्ये असतात ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. म्हणून मग त्यांना ॲक्टिवेट करावं लागतं. सो पहिली प्रोसेस आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ही आहे पहिली स्टेप रेप्लिकेशन ऑफ डी एन एमध्ये. दुसरी स्टेप आहे ॲक्टिवेशन झालं की त्यानंतर मग प्रत्यक्ष ती प्रोसेस जिथे सुरू होते त्या पॉईंटला म्हणजे जिथून सुरू होणार आहे त्या पॉईंटला म्हणतात ओरिजिन. सो पॉईंट ऑफ ओरिजिन एक आणि दुसरा आहे जिथे प्रोसेस संपते तो प्रोसेस आहे तो पॉईंट आहे इट इज कॉल्ड टर्मिनेशन पॉईंट. इनिशिएशन पॉईंट किंवा ओरिजिन पॉईंट, इनिशिएशन पॉईंट. आणि दुसरा जो जिथे संपते प्रोसेस तिला म्हणतात टर्मिनेशन पॉईंट म्हणजे टी पॉईंट. टर्मिनेशन और टी पॉईंट. तर हा दुसरा पॉईंट आपल्याला याच्यात पाहायचा आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे की जेव्हा प्रोसेस सुरू होते त्यानंतर खरं तर डी एन ए जो आहे तो असा वाइंड एकमेकाभोवती 2 स्ट्रँड्स हे असे एकमेकाभोवती म्हणून नाही पण इमॅजिनरी ॲक्सिस भोवती ते गुंडाळलेले असतात. मीन्स दे आर वाइंड अप टू इमॅजिनरी ॲक्सिस बोथ द स्ट्रँड्स. आणि म्हणून मग हे जर नव्याने तयार करायचे असेल तर याला अनवाइंड करावं लागतं. म्हणून तिसरी प्रोसेस आहे अनवाइंडिंग ऑफ डी एन ए स्ट्रँड. अनवाइंडिंग ऑफ डी एन ए स्ट्रँड ही तिसरी प्रोसेस आहे. डी एन ए स्ट्रँड और डी एन ए मॉलिक्यूल. त्यानंतर चौथी स्टेप जी आहे याच्यामधली ती आहे जेव्हा डी एन ए अनवाइंडिंग होतं. हे पूर्ण डी एन ए अनवाइंडिंग झालं की म्हणजे जेवढ्या पार्टमध्ये ते अनवाइंडिंग झालं तो असा एक फोर्क तयार करतो वाय शेप. दिस इज कॉल्ड रेप्लिकेशन फोर्क. त्यामुळे चौथा जो पॉईंट आहे याच्यामधला तो आहे रेप्लिकेटिंग फोर्क और रेप्लिकेशन फोर्क. वाय शेप म्हणजे वायच्या आकाराचा असा इन्व्हर्टेड वाय शेप असा आपल्याला फोर्क दिसतो. सो दिस 4th पॉईंट इज देअर. देन 5th पॉईंट इज प्रत्यक्ष जी प्रोसेस आहे सिंथेसिसची म्हणजे डी एन ए तयार होण्याची, नवीन डी एन ए स्ट्रँड तयार होण्याची क्रिया म्हणजे सिंथेसिस ऑफ डी एन ए स्ट्रँड. तर जे मोकळे झालेले आहेत ते डी एन ए स्ट्रँड 2 एकमेकापासून सेपरेट होतात आणि ते टेम्पलेट म्हणून काम करतात.
टेम्पलेट म्हणजे याच्यावर जी माहिती आहे त्याच्यानुसार तसं कॉपी आता इथे दुसरा तयार होईल म्हणून त्याला टेम्पलेट म्हणतात. तर या टेम्पलेटपासून नवीन सिंथेसिस होणे, नवीन DNA स्ट्रँड सिंथेसिस होणे ही 5वी प्रोसेस. त्यानंतर 6वी जे स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सिंथेसिस होताना नेमकं कोणत्या पद्धतीने होतं तर त्यामध्ये 2 प्रकार, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स हा एक मुद्दा येतो. दिस पॉईंट इज लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड काय आहे ते आपण पाहणार आहोत या पॉईंटमध्ये. आणि 7वा आणि लास्ट पॉईंट याच्यामध्ये आहे फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA. फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA म्हणजे जे काही DNA मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलपासून 2 मॉलिक्यूल तयार होतात त्याच्यामध्ये ह्या 7 वेगवेगळ्या स्टेपमधून त्याला जावं लागतं. तर ह्या प्रत्येक स्टेप जी आहे ती डिटेलमध्ये आता आपण पाहू. पहिली जी स्टेप आहे ती आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. म्हणजे प्रत्यक्ष रेप्लिकेशन जेव्हा सुरू झालेलं नाही आहे तेव्हाची ही प्रोसेस आहे. तर या प्रोसेससाठी रेप्लिकेशनसाठी काही मटेरियल लागेल, भरपूर असे एन्झाईम लागतात, एनर्जी लागते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स पण लागतात. तर आणि न्यूक्लिओप्लाझममध्ये सी प्रोसेस होते. DNA रेप्लिकेशन जे आहे ते न्यूक्लियसच्या आतमध्ये तिथे असणारा DNA. मग ॲक्टिवेशन न्यूक्लियोटाइडचं कसं केलं जातं तर न्यूक्लियोटाइड्स आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहे. डीऑक्सिरायबोस ही शुगर त्यामध्ये असते आणि डीऑक्सिरायबोस AMP, त्यानंतर DCMP म्हणजे सायटोसिन मोनोफॉस्फेट, हा ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सिरायबोज मात्र बरं, त्यानंतर म्हणून डी वापरलेला आहे. त्यानंतर ग्वानोसिन मोनोफॉस्फेट आणि TTP म्हणजे TMP, थायमिन मोनोफॉस्फेट. म्हणजे ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे प्युरिन आणि पायरिमिडिन बेसेस असतात. त्या बेसेस हे जे बेस आहेत यांना जेव्हा डीऑक्सिरायबोज शुगर अटॅच होते आणि ते एक फॉस्फेट त्यांच्यामध्ये असतो तेव्हा आपण त्याला त्यांचे मोनोफॉस्फेट्स म्हणतो. म्हणजे डीऑक्सिरायबोज ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सिरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सिरायबोज ग्वानोसिन मोनोफॉस्फेट आणि डीऑक्सिरायबोज थायमिन मोनोफॉस्फेट. आता या मोनोफॉस्फेट हे जे आहे ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. या सगळ्यांना पहिल्यांदा ॲक्टिव्ह करावं लागेल आणि मगच ते त्या प्रोसेससाठी वापरता येतात. मग यांना ॲक्टिवेट करण्यासाठी लागेल एनर्जी. ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते ATP कडून. प्रत्येक मॉलिक्यूलची ATPशी रिॲक्शन होते. दिस प्रोसेस ATPशी जर रिॲक्शन होत असेल तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो फॉस्फोरिलेशन. म्हणजेच या प्रोसेस साठी एन्झाईम जो लागतो तो लागेल फॉस्फोरिलेस. This process takes place in presence of enzyme phosphorylase and the process is called phosphorylation, means reaction with that of ATP. मग काय तयार होतं फॉस्फोरिलेशननी DAMPचं रूपांतर आता DATP मध्ये होईल. ATP DATP कारण काय या ट्रायफॉस्फेटमधले 2 फॉस्फेट याला मिळाले त्याच्यामुळे तो मोनो नाही राहिला, आता तो ट्राय झाला. मग DATP डीऑक्सिरायबोज ATP या ATP मध्ये आणि या ATP मध्ये फरक आहे बरं. हा या ATP मधून फक्त 2 फॉस्फेट इथे दिल्या गेले आणि AMP DAMPचं रूपांतर DATP मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर असणारा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि AMP फ्री झाला. इथे AMP तयार होतो. तसंच आता ATPशी याची रिॲक्शन CMPची रिॲक्शन DCMPचं रूपांतर DCTP मध्ये होईल आणि CMP पुन्हा फ्री होईल यामध्ये. त्यानंतर CMP नाही ATPच AMP. नंतर परत ही जी रिॲक्शन आहे यामध्ये सुद्धा डीऑक्सिरायबोज ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट तयार होईल. पुन्हा जो काही AMP आहे तो फ्री झाला. त्यानंतर थायमिन मोनोफॉस्फेट याची रिॲक्शन झाल्यानंतर थायमिन ट्रायफॉस्फेट DTP तयार होईल आणि AMP मोकळा झाला. हे जे काय तयार झाले त्याला म्हणू आपण ॲक्टिवेटेड न्यूक्लियोटाइड्स. हे ॲक्टिवेटेड झाले. आता ही झाली पहिली प्रोसेस ज्याच्यामध्ये फॉस्फोरिलेस एन्झाईमच्या मदतीने फॉस्फोरिलेशन झालं अँड द एनर्जी जी एनर्जी किंवा फॉस्फेट जे दिले एनर्जीसुद्धा दिली जाते याला. इथे एनर्जी स्टोअर केल्या गेलेली आहे आणि फॉस्फेट त्याला मिळालेले आहे. सो त्यांचे ट्रायफॉस्फेट्स इथे तयार झाले. आता दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे दुसरी जी टर्म आहे याच्यामध्ये ती आहे ओरिजिन. 2 टर्म याच्यामध्ये येतात ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट
किंवा त्याला ओ किंवा ओरी म्हटलं जातं. आणि दुसरी टर्म येते ती टर्मिनेशन पॉईंट किंवा टी साईट. ॲक्च्युली टी साईट ही त्या ओरीच्या म्हणजे ओरिजिनच्या जवळच असते, दुसऱ्या ओरिजिनच्या. आता एवढा मोठा DNA मॉलिक्युल आहे, आपण म्हणतो युकॅरियोटमध्ये इतका मोठा DNA आहे, तर एवढा DNA हा पूर्ण उकलून त्याच्यापासून नव्याने दुसरा DNA मॉलिक्युल तयार व्हायचा, ती प्रोसेस किचकट होईल. म्हणून याच्यासाठी याच्यामध्ये असे रेप्लिकेशनचे युनिट्स ठेवले, असे छोटे युनिट्स आहेत आणि ते युनिटमध्ये ती प्रोसेस होते. युनिटमध्ये होते म्हणजे काय, इथे ओरिजिन आहे समजा O, इथे इनिशिएशन पॉईंट आहे, तर त्याचा टर्मिनेशन पॉईंट इथे राहील टी. पुन्हा इथून लगेच दुसरा ओरिजिनचा, इथे टर्मिनेशनचा. युकॅरियोटमध्ये असं असेल तर प्रोकॅरियोटमध्ये मात्र एकच ओरी राहील, इथेच ओरिजिन राहील, तिथेच तर टर्मिनेटसुद्धा होईल. सो दिस इज अबाउट ओरिजिन ऑर ओ अँड टर्मिनेशन साईड. नेक्स्ट पॉईंट्स आपण दुसऱ्या व्हिडिओ